Can you guess, guys, where we are? Can you guess? दुबई मॉल. आता सांगणं आता ते सांगा. तिथं नाही सांगा सर, तिथंच सांगतील एखादा. पूर्ण चॅट जीपीटी बनला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे आमचा डे 3 ऑफ दुबई. डे 3 इन दुबई. तर हा ब्लॉग मी डायरेक्ट जिम मधूनच सुरू करत आहे. दुबईच्या आमच्या हॉटेल मधलं जिम आहे. आज आम्ही जात आहे दुबई मॉल आणि त्याच्यानंतर जात आहे बुर्ज खलिफा जवळ. तर फुल मजा येणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. काल तर खूप कॉमेडी झाली, आज पण होणार आणि उद्या पण होणार. आमच्यासोबत जुळत राहा. आता आमचा नाश्ता झालेला आहे. थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे. 10:30 वाजता किंवा 10 वाजता निघणार आहे. बस येणार किंवा निघणार. त्याच्यानंतर बघू काय काय होते. सगळं तुम्हाला कॅप्चर करून दाखवणार आहे जर माझ्या मोबाईलची चार्जिंग केली तर. ओके, स्टे ट्यून. चला आता थोडंसं जिम. किती छान असं जिम आहे हे. सगळ्याच मशीन आहेत इकडे. हे बघा. बॅगची मशीन, ट्रेडमिल. आता आमचं ब्रेकफास्ट झालेला आहे. खूप छान छान ब्रेकफास्ट होता. इंडियन ब्रेकफास्ट प्लस दुबईचा ब्रेकफास्ट. इथे आहे. तर आमची 10 वाजताची बस आहे. 10 वाजता आता वाजलेले आहे. इंडियामध्ये तर 11:15 वाजलेले आहे आणि दुबईमध्ये 9:50 झालेले आहे आणि इंडियामध्ये 11:15 वाजलेले आहे. तर हे 1.5 घंटा समोर आहे दुबई. इथे मला माहित नव्हतं जिम आहे म्हणून, नाही तर मी 2 दिवसापासून इथे कंटिन्यू आलो असतो. आम्ही 2 दिवसापासून इथेच आहे. जर माहित असलं असतं तर यार इकडे आलो असतो यार. किती मिस केलं मी. शिप जाऊ द्या. तरी मी आता पंप करून आलेलो आहे. बघू शकता पंप केलेली आहे मी बॉडी. हलकेच मारले पण पंप करून टाकले. दिवसभर चांगला राहते आपल्यासाठी. बस हीच पाहिजे. आता तर काही नाही. थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे दुबई मॉल साठी. आता निघत आहे आम्ही बस साठी. बस मधून आम्ही निघणार आहे दुबई मॉल साठी. पॉकेट पण घेतलेला आहे सोबत. जर शॉपिंग साठी जर नेलं तर शॉपिंग काही करता येईल. पण दुबई मॉल मध्ये खूप महाग राहते घ्यासाठी, तर काही घेता येणार नाही. तरी आपण ट्राय करू घ्यायचं. बघू शकतो. बापरे गाड्या. टॅक्सीच इतक्या चांगल्या गाड्या सारख्या. टेस्ला होती बाबा. टेस्ला झालेलो आहे. सगळे आलेले आहे. फक्त मॅम आले याच्या. मॅम आल्यावर आमची बस निघणार आहे दुबई मॉल साठी. तर मिलेंगे दुबई मॉल में. तब तक ये नजारे देखो. तो वो जो नेचुरल लाइफ को एक ह्यूमन बीइंग के एक नेचुरल हमारे लिए अंदर एक फीलिंग रहती है. तो वो आज भी ये लोग मतलब मिस करते हैं, या फिर उसको कितने बड़े बड़े घर बनाएंगे तभी भी वो वातावरण रखते हैं. तो ये 50 साल पुरानी कंट्री है. 1971 में इनको जो है नेशन इन्होंने बनाया 7 एमिरेट्स को जोड़ के, जिसमें अबू धाबी कैपिटल है, दुबई, शारजा, अजमान, उमल कोइन, फुजेरा, रासम. ये सब अरबी भाषा में नाम है. उनकी मीनिंग्स भी है. अकॉर्डिंगली टाइम टू टाइम मैं आपको बातें बताऊंगा. इंडिया के बहुत सारे लोग, सबसे कोई इंडिया के, आंध्र प्रदेश, राजस्थान. इंडिया का जो है दुबई में बहुत बड़ा सहयोग है. आपको ग्राउंड लेवल से लेके हाई लेवल तक बड़े बड़े कंपनी के मैनेजर्स, इंजीनियर्स, डॉक्टर्स, आपको सब इंडियन मिलेंगे. जितने यहाँ की पॉपुलेशन है उससे भी ज्यादा इंडियन है. और वो हर फील्ड में अपना एक पोजीशन रखते हैं. दैट वे दुबई टू बी नोन. और इंडिया का ही पैसा पहले चलता था. 1971 से पहले जो है इंडिया का पैसे में डीलिंग होती थी. और
उसके बाद जब इनको ऑयल मिला तो इन्होंने इंग्लैंड से पैसा प्रिंट करके मंगाया और 2010 में पहली बार दुबई में पैसा प्रिंट 2010 वेरी रिसेंट करेंसी हाउस बिल्डिंग बनाया और वहां पे दुबई का पैसा प्रिंट किया. सो इट्स ए न्यू कंट्री, न्यू सेटअप. सिल्वर हैंड है, आपको देखो विक्ट्री, साइन ऑफ विक्ट्री के साथ हम सब भी हैं. सो सक्सेस एंड विक्ट्री टुगेदर के साथ वो किसी में फ्यूचर है. तो दुबई से पहला रोड बना यूनाइटेड अरब एमिरेट्स था 1971 में जब नेशन बन गया यूएई, यूनाइटेड अरब एमिरेट्स. तो ये जो रोड है ये कनेक्ट करता है दुबई टू अबू धाबी. रेड लाइन मेट्रो है. रेड लाइन मेट्रो जो है वो इंटरसिटी है या एयरपोर्ट से लेके इंडस्ट्रियल एरिया तक है और 5 स्टार होटल राइट में. शेख जायद रोड सबसे इम्पोर्टेंट रोड है दुबई का, जो 24 घंटे दिन 24 आवर्स आपको यहाँ पे ट्रैफिक में. लेफ्ट साइड में हमको बुर्ज खलीफा दिख रहे हैं. ये देखकर दिसूनच ते नाही 828 meters tall है, 162 floors है. People are permitted to go to 124 and 125 floor. 126 floor पे एक atmosphere restaurant हेलीकॉप्टर दिसला. बुर्ज खलीफा बस में आना है पहिल्यांदा. नो डाउट थिंग्स आर इंटरेस्टिंग लेकिन वी हैव लिमिटेड टाइम फॉर दैट. सो प्लीज आपने जाता है एक दो की जोड़ी है आपकी तो उस हिसाब से आपने चेक करना देखना है. और साथ ही साथ जो है हम ये है attraction बुर्ज जो है, खलीफा. उसके चिकलता साथ जो दिला दो angle है, इनू बुर्ज खलीफा. वो एंगल्स को हमको कवर करना है. देयर आर मेनी थिंग्स दैट इज ऑल. इतकं मोठं दुबई असून पण हे अजून कन्स्ट्रक्शन सुरूच आहे. अजून और उनके हमने कैमरा से बांधत राहतो मी आणि बघत राहतो. फील हुआ कि ये प्रॉपर जगह है जहाँ से फोटो शूट कर सकते हैं. फोटो So शूट definitely I'm here for that to give you a good फोटो service to you. आता आम्ही मॉलच्या एंट्रन्स कडे जात आहे. आवाज काय मी रिमला लागत होता. येत होता ना आवाज आवाज येत होता ना. Can you guess guys where we are? Can you guess? Dubai Mall. आता सांगणं आता ते सांगायचं तिथं नाही सांगायचं आहे तिथंच सांगतील एखादा. पूर्ण चॅट जीपीटी बनला. अरे आता यांनी सांगूनच दिलेलं आहे तर आम्ही आलेलो आहे दुबई मॉल मध्ये. दुबई मॉल सायली आणि आमच्या सोबत आहे सगळे प्लस फॉरेनर. फॉरेनर साठी आपण फॉरेनर, आपल्यासाठी फॉरेनर फॉरेनर प्लस फॉरेनर इक्वल्स टू फॉरेनर. फॉरेनर इक्वल टू फॉरेनर फिट्टूस. काय बघू राहिला रे. काश माझा व्हिडिओ चालू असताना काय व्हिडिओ चालू आहे पण काय सेल्फी कॅमेरा चालू. फॉरेनर चालू. फॉरेनरला एकच गोष्ट सांगला की आय एम इंडियन तसेच बोलतात ते आपल्यासोबत. इंडियन म्हटल्याबरोबर कारण इंडिया इज द व्हेरी ग्रेट कंट्री, ब्युटिफुल कंट्री बिकॉज वी लिव्ह इन इंडिया. आय लव्ह माय इंडिया. जय हिंद, भारत माता की जय. ऐसे चलना पड़ेगा रास्ते से. चलो अंदर चलते हैं. एंटर्ड इन दुबई मॉल. अंदरून असा काहीतरी दिसत आहे. चल आपण बघू. मंदार व्हिडिओ काढत आहे प्रत्येकाची. वाव, इथचा आपण अफोर्ड नाही करू शकत पण मॉल खूप छान आहे. सी this is the aquarium of Dubai Mall. Very beautiful. Oh, different fish are there. ओके 15 मिनिट फिरायला दिलेले आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही इकडे फिरा, आपल्या इकडे भेटा म्हणते.
तर मी तुम्हाला जवळून दाखवतो. तर तुम्ही बघू शकता किती छान आहे असं दुबई मॉलचा ॲक्वेरियम. तर जलपरी निघाली. जवळ फोटोशूट करून झालेला आहे. आता आम्ही निघत आहे थोडं समोर जाऊन पाहतो थोडं काय काय आहे मॉलमध्ये. घेऊ तर काही शकत नाही पण दाखवू पूर्ण शकतो आम्ही. विविध प्रकारच्या देशातून आलेले ओ माय गॉड ओबी शार्क्स दाखव. बापरे शार्क नको जाते गडोगर. पहिले सरांनी आवाज दिलेला आहे. बघू आता काय काय म्हणतात तर. व्हॉट हॅपन पोजिंग लाईक मी. वाव दुबई मॉल लय मस्त आहे का. गावरानी बोला लागते ब्लॉग मध्ये. पुरं गावरान बना लागते ब्लॉग मध्ये. दुबई मॉल मस्त आहे. एक नंबर आहे. हे कोणाला पाहून म्हणून राहिला तू. मॉल नाही माल अजून मागायची आता जेव्हा मुंबईला जाईल तेव्हाच वाटतं की खरी ते टाकू शकतो यार. काय होतं नाही टाकायचे. फनी ब्लॉग नाही पाहिजे. या बाजूला हे आमचे गाईड आहेत आणि यांच्यासोबत आम्हाला जायचं आहे. हे आमचे गाईड जे आहे ते मुंबईवरून आलेले आहेत. त्यांना मराठी हिंदी इंग्लिश सगळं जमते. फक्त गावरान भाषा नाही जमत. आणि इथं जेवढे लोक आहे असं वाटत नाही तुम्हाला आपण दुबईत आलो. आम्ही इथं मनोज तुकाराम असेच आजूबाजूला आपल्या दिसते. हो. पप्पाले पापा नाही म्हणत पप्पाच म्हणते ते. बुडाय म्हणते. ओ here is the gorilla. This and this look same. कर रे अरे रे 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 पंधराही सोबत फोटो काढणारी मॅच कलर. तसं नाही तो अरे दादा होता तो असा करला. गोरीला लेडी गोरीला खरंच करते. ऑल आर गॅदर्ड हिअर. सगळं आहे इथे छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सामान इकडे सगळं आहे. तर ब्लॉग मध्ये मी इथे सगळं कॅप्चर करतच आहे. खूप भारी वाटते इकडे आल्यावर. इकडे तर याचे फोटोशूटच करणं चालू आहे असंच करायचं. गोरीला सोबत. कंटेंट चांगला भेटून राहिला मग. युट्यूब ब्लॉग साठी कंटेंट चांगला आहे. आमच्या गाईडचं असं म्हणणं आहे की याच्यावरून एखाद्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर बाकीचे गायब होतात. तर तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ बघून. व्हिडिओ थोडा स्लो करून. एका इकडे पाहिलं तर बाकीचे गायब होतात का. मला तर नाही होत आहे अनुभव पण तुम्ही करू शकता. ट्राय करून बघा. खूप सारा आहे आज फिरायसाठी. काय काय आहे यार. इतकं मोठं दुबई मॉल आहे. पूर्ण कव्हर पण नाही करता येत आम्हालाच तर. अरे बापरे हा स्टॅच्यू इट इज लुकिंग सो रिअल. सगळे आता फोटो काढून त्याच्यासोबत जसा का तो सेलिब्रिटी आहे पण त्याच्यासाठी आपण सेलिब्रिटी आहे हे बाकीच्याला माहित नाही आहे. फोटो काढता चलो आगे.
हम नहीं निकालेंगे क्योंकि कसं असते ते समोरच्याने आपल्याला म्हटलं पाहिजे अरे मी तुझ्यासोबत फोटो काढतो तू इंडियाचा आहे आपण बाकीच्यांसोबत फोटो नाही काढायचे पण कालचे दुबईमध्ये मी फोटो काढले ग्लोबल विलेजमध्ये त्याचं कन्सिडर नाही करत आहे मी ठीक आहे ते बाजूला ठेवा पण यांच्यासाठी आपण फॉरेनर आहे आपल्यासाठी हे फॉरेनर आहे तर त्यांनी पण आपल्याला म्हणायला पाहिजे की तुम्ही पण आमच्यासोबत फोटो काढा तरच आपण फोटो काढायचे नाही तर ॲटिट्यूडमध्ये राहायचं टिपिकल इंडियन बॉयज दाखवायचे स्टे ट्यून तुम्ही जर ट्यून राहतच आहात तर ब्लॉग पूर्ण बघा खूप एंटरटेन होसाल तुम्ही अरे इथं एक्झिट पण होत आहे ओके डू वी आर एक्झिटिंग ऑर व्हॉट यू कॅन वेव लाईक दिस यू कॅन वेव लाईक दिस मॅम जस्ट वेव आपण आलो मॉलच्या बाहेर आहे की अंदर आहे माहीत नाही आहे पण इथून बुर्ज खलिफा एकदम जवळ आहे हा आहे पूल आणि पूलच्या जवळ आहे बुर्ज खलिफा